नमस्कार मित्रांनो, स्मार्ट फायनान्स टेक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट यांमधील फरक बघितला। आज आपण खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी तेही स्टेप बाय स्टेप। जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे। शेअर मार्केट म्हणजे कंपन्यांच्या मालकीतील छोटा हिस्सा विकत घेण्याचं ठिकाण। यातून तुम्हाला दोन प्रकारे फायदा होतो। शेअरच्या किमती वाढल्या तर नफा होतो आणि कंपनीने दिलेला डिव्हिडंड तुम्हाला मिळतो। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट आवश्यक असतात। झिरोधा, ग्रो, अपस्टॉक्स, एंजल वन असे अनेक लोकप्रिय ब्रोकर आहेत। खाते उघडताना कमी चार्जेस आणि सोपी ॲप सुविधा तपासा आणि मगच त्यामध्ये खाते उघडा। खाते उघडायची ऑनलाईन प्रक्रिया खूप सोपी आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते आणि तुमचा फोटो अपलोड केला की काही तासांतच तुमचे खाते ॲक्टिवेट होते। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रोमध्ये खाते कसे उघडावे हेही पाहिलेले आहे। तर आज आपण ग्रो या ॲपमधूनच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। कोणत्याही स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याअगोदर खालील गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक आहे। कंपनीचे फंडामेंटल बघा, प्रॉफिट आहे का, कर्ज कंपनीने काढलेले आहे का, मॅनेजमेंट व्यवस्थित आहेत का, हे सर्व बाबी चेक करणे खूप आवश्यक आहे। कोणत्या सेक्टरमध्ये कंपनी कार्यरत आहे हेही जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। IT कंपनी आहे, बँकिंगमध्ये आहे, FMCG आहे की आणखी कोणत्या सेक्टरमध्ये कार्यरत आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। अशा बऱ्याच सेक्टरमध्ये वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे काम करत असतात। तज्ज्ञांचे रिपोर्ट्स वाचणे खूप महत्त्वाचे आहे, पण ब्लाइंडली कोणत्याही तज्ज्ञाला फॉलो करू नका। नेहमी स्वतःचा अभ्यास करूनच आपण कंपनीमध्ये गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे। सुरुवातीला तुम्ही कोणत्याही डीमॅट अकाउंटमध्ये लॉग इन करा। मी स्वतः ग्रोमध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे आज तुम्हाला ग्रोमध्ये कशी गुंतवणूक करावी हे दाखवणार आहे। सुरुवातीला स्टॉक्सवरती क्लिक करा, त्यानंतर प्रोफाईल पिक्चरवरती क्लिक करा। ॲड मनीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे डीमॅट अकाउंटमध्ये ॲड करा। यानंतर फ्रंट पेजवर गेल्यानंतर तुम्हाला ज्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्या स्टॉक्सचे नाव तुम्ही तिथे सर्च करा। मी तुम्हाला माहितीसाठी एका स्टॉक्सचे नाव सर्च करून दाखवतो। ही कोणती स्टॉक्स ॲडवाईस नाही हे लक्षात घ्यावे। फक्त माहितीसाठी रिलायन्स या कंपनीचा स्टॉक्स कसा बाय करावा हे मी तुम्हाला दाखवत आहे। खाली तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, पहिला आहे सेल व दुसरा ऑप्शन आहे बायचा। तर दुसऱ्या बाय या ऑप्शनवरती क्लिक करा। यानंतर तुम्हाला किती क्वांटिटी रिलायन्सची खरेदी करायची आहे ती क्वांटिटी तिथे टाईप करा। यानंतर तुम्हाला NSE या स्टॉक्स एक्सचेंजमध्ये क्वांटिटी घ्यायची आहे की BSE या स्टॉक्स एक्सचेंजमध्ये घ्यायची आहे हे ठरवा। NSE म्हणजे नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक्स एक्सचेंज। तुम्ही कोणत्याही स्टॉक्स एक्सचेंजमध्ये स्टॉक्स खरेदी करू शकता। हा स्टॉक्स तुम्हाला मार्केटमध्ये चालू असलेल्या प्राइस प्रमाणे खरेदी करायचा असेल तर मार्केट प्राइस या ऑप्शनवरती क्लिक करा। त्याहीपेक्षा किंमत कमी झाल्यानंतर जर हा स्टॉक्स तुम्हाला खरेदी करायचा असेल तर प्राइस लिमिट सुद्धा तुम्ही तिथे टाकू शकता। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्राइस लिमिट टाकल्यानंतर तुम्ही जर खूप कमी किंमत टाकत असाल तर ज्यावेळी त्या स्टॉकची किंमत कमी होते त्याच वेळी तो स्टॉक्स खरेदी केला जातो। यानंतर खाली असलेल्या बाय या बटनावरती क्लिक केला की हे सर्व स्टॉक्स खरेदी होतात व तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये हे ॲड केले जातात। हे स्टॉक्स तुम्हाला पाहावयाचे असतील तर फ्रंट पेजवर गेल्यानंतर होल्डिंग्स या बटनावरती क्लिक करून हे स्टॉक्स तुम्ही पाहू शकता। होल्डिंग्समध्ये तुम्हाला तुम्ही किती स्टॉक्समध्ये गुंतवणूक केलेला आहात
ते सर्व स्टॉकची नावे येथे दिसतील। त्याचबरोबर तुम्ही इन्व्हेस्टेड केलेली टोटल अमाऊंट तसेच त्या टोटल अमाऊंटवर तुम्हाला किती फायदा झालेला आहे, तसेच एका दिवसामध्ये तुम्ही किती रिटर्न्स मिळवलेले आहेत हेही येथे दिसते। अशा प्रकारे आज आपण स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी हे पाहिले। शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म गुंतवणूक सुरक्षित मानली जाते। कमीत कमी 3 वर्ष तुम्ही ते स्टॉक्स होल्ड केले पाहिजे। अल्पकालीन ट्रेडिंगमध्ये रिस्क जास्त असते। SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंटद्वारे नियमित गुंतवणूक हा अतिशय उत्तम पर्याय मानला जातो। आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की आपली सगळी गुंतवणूक कोणत्याही एका कंपनीत करू नका। त्याचबरोबर विविध सेक्टर्समध्ये गुंतवणूक करा। कोणत्याही एका सेक्टरमध्ये अजिबात गुंतवणूक करू नका। वेळोवेळी तुम्ही जे शेअर्स खरेदी केलेले आहेत ते बरोबर आहेत का, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे हेही तपासा। बऱ्याच अशा प्रसार माध्यमांमधून असे बरेच फसवे स्टॉकची माहिती तुम्हाला दिली जाते आणि तुम्ही त्या स्टॉक्सची खरेदी करता आणि त्यानंतर तुमच्या प्राइसमध्ये तो स्टॉक्स परत कधीही येत नाही। तुमचे पैसे त्या स्टॉक्समध्ये अडकतात। असे कधीही करू नका। जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल तर सुरुवातीला कमीत कमी गुंतवणूक करा। कर्ज काढून कधीही स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवू नका। जे स्वतःजवळ शिल्लक पैसे असतील, जे आपणाला कोणत्याही अर्जंट कामासाठी लागणार नसतील, असेच पैसे स्टॉक मार्केटमध्ये नेहमी गुंतवा। तर मित्रांनो, ही होती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया। तुम्ही सुरुवातीला अतिशय कमी रक्कम गुंतवा आणि जसजसा तुम्हाला अनुभव येत जाईल तसतशी तुमची गुंतवणूक वाढवा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा। अशाच शेअर मार्केट व फायनान्समधील व्हिडिओ मिळवण्यासाठी स्मार्ट फायनान्स टेक या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करा। धन्यवाद।